नमस्कार. आजच्या नव्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी एक गावाकडची संस्कृती, जी काही लाईफस्टाईल आहे ती दाखवण्याचा थोडाफार माझा एक छोटासा प्रयत्न असेल. लेट्स स्टार्ट. माझा मित्र श्री अविनाश इथं काम करतोय. ह्याच्यावरून मला एक समजतं की माणसाने कितीही मोठं झालं तरी नाळ मात्र मातीशीच असायला हवी. यातनं आपल्याला एक शिकण्याजोगं एक आहे की घाम गाळल्याशिवाय काही होत नाही. इथं तुम्ही बघू शकता हा अवताचं काम करत आहे. आपणही त्याला थोडेफार मदत करण्याचा प्रयत्न करूयात. अविनाश काय करतो? थिएटर व्यवस्थित कर ना. पुढं गाव पुढे घे, पुढं पुढे बरी बरी मागे येत असं. थांबतो थांबतो. झालं झालं का? आता आऊच व्यवस्थित झालेलं आहे. एके ठिकाणी पाळ्या आणायचे आम्हाला, त्यामुळे आम्ही हे प्रिपरेशन म्हणा, एक प्री प्लॅनिंग म्हणा, हे करण्याचा थोडाफार आम्ही प्रयत्न केलाय. अविनाश झालं का? ओके चल चलो. ही आहे आमची ऊसाची शेती. ही 4 एकर ऊस आहे. इकडे तुम्ही बघू शकता ऊस छान पद्धतीने आलेला आहे. आता ऊस प्रायमरी स्टेज मध्ये सध्या पाणी देण्याचं काम इकडे चालू आहे. आम्ही त्याचीच प्रिपरेशन करत आहोत. आपण असं थोडक्यात हेच म्हणू शकतो की हे ग्रामीण भाग आहे आणि भारताचा एक एक महत्वपूर्ण भाग आहे. आमची दिवसाची सुरुवात कॉफी न होता मातीच्या गंधाने होती. इकडे तुम्हाला मर्सिडीज दिसणार नाही, पण त्याचबरोबर इथं असणारी आमची बैलगाडी ही तितकीच भारी आहे. या बैलगाडीच्या माध्यमातून आम्ही मजा घेण्याचा प्रयत्न करतो, जी तुम्हाला मर्सिडीज, लॅम्बोर्गिनी त्यासारख्या महागड्या गाड्यामध्ये सिटीमध्ये भेटते. त्याच प्रकारची आणि तितकीच क्वालिटीची मजा इथे ग्रामीण भागात मिळते. हे आमचा ऊस आहे. इकडे तुम्ही बघू शकता अविनाश सध्या दार मोडण्याचं काम करत आहे. दार म्हणजे एक प्रकारे आपण पाण्याला वाढ देणं किंवा अडवणं. आता हा व्यवस्थित ह्या भागाला आपण दांड म्हणू शकतो. आता हा खणण्याचा प्रयत्न करतोय, कारण पाण्याला कसल्याही प्रकारच्या अडथळा न होता व्यवस्थित पिकाला पाणी गेलं पाहिजे. आणि हे असं काम चालू असतं. जे काय आहोत आम्ही ह्या मातीमुळे आहोत आणि मातीची नाळ आमची कायम आहे. या व्हिडिओ करण्याचा छोटासा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही इथं बघू शकता. आणि